हॅलो एव्हरीवन, सॉरी बरेच दिवस झाले मी व्हिडिओ शेअर केलेला नाही आहे, तर लग्नसराईमुळे मला वेळ मिळाला नाही. तर आज मी एक छान असा क्यूट मुलीचा व्हिडिओ शेअर करत आहे. बॉब कट केलेला आहे आणि असा हा आपला लुक झालेला आहे. सध्या समर चालू आहेत आणि आपल्याला हा हेअर कट नक्कीच उपयोगात येईल. वेलकम बॅक टू माय चॅनल ऑलराऊंडर चेतनाज हेअर केअरमध्ये सर्वांचे मनापासून स्वागत. तर बघू शकता हेअर लेंथ ही खूप जास्त आहे, मोठी आहे आणि आता त्यांना हेअरचे भरपूर शॉर्ट करायचे आहेत. तर आपण आधी हेअर प्रिपरेशन करून घेऊया. स्प्रे करून घ्यायचं आहे, टँगल्स फ्री करून घ्यायचे आहेत. त्यानंतर आपण इथे सेक्शन करून घेणार आहोत. हेअरचे खूप मोठे आहेत आणि त्यामुळे आपल्याला सेक्शन हे खूप महत्त्वाचं आहे. केस आपल्याला शॉर्ट कट करायचे आहे, त्यामुळे सेक्शन हे व्यवस्थित पाडून घ्यायचे आहेत. तर इथे मी अशा प्रकारे सेक्शन करून घेतलेला आहे. तुम्हाला दिसत असेल दोन लेफ्ट आणि राईट साईडला करून घेतलेला आहे. तिच्या मम्मीला मी विचारलं की तुम्हाला कुठपर्यंत हवी आहे, तर त्यांनी मला कानाच्या खाली सांगितलेलं आहे, शोल्डरजवळ. तर आता आपण त्यानुसारच हेअर कटिंगला स्टार्ट करूया. तर समरमध्ये आपल्याला खूप असे लेडीज येतात आपल्याकडे की मुलींचे केस हे कट करायचे आहेत. तर त्यानुसारच आपण आज इथे हेअर कट करणार आहोत. शाळेला सुट्ट्यासुद्धा आहेत आणि आपल्याला कटिंग करायलासुद्धा छोटे मुलं हे भरपूर मिळतात समर असल्यानंतर. तर बघू शकता कानाच्या खाली मी छान असं कट करून घेतलेलं आहे गाईडलाईनसाठी. सर्वात खालची बाजू जी आहे नेप एरियावरची ती व्यवस्थित अशी कट करून घेत आहे. आपल्याला ही गाईडलाईन मिळणार आहे, तर आपल्याला हे हेअर्स एकदम व्यवस्थित कट करून घ्यायचे आहेत. सर्व सेक्शन आपण याच गाईडलाईननुसार कट करणार आहोत, त्यामुळे हा हेअर कट एकदम प्रॉपर झाला पाहिजे. लहान मुलींचे कटिंग करताना बरेच प्रॉब्लेम येतात. मुलं मान व्यवस्थित ठेवत नाही, त्यामुळे कधीकधी हेअर कट आपला चुकत असतो. तर कधी पण काळजी घेऊनच कटिंग करायची आहे. बघू शकता तुम्ही ती किती मान हलवत होती, व्यवस्थित ठेवत नव्हती, त्यामुळे बराच प्रॉब्लेम मला कटिंगला येत होता. ज्यावेळेस आपण नेप एरियावर हेअर कट करत असतो त्यावेळेला आपले हात हे स्ट्रेटमध्ये राहत नाही, त्यामुळे जरा आपले गाईडलाईन जी आहे तीसुद्धा चुकू शकते. जर तुम्ही बिगिनर्स असाल तर तुम्ही डमीवरती सर्वात आधी स्टार्ट करायचं आहे प्रॅक्टिस करायला. मोठ्यापासनं तर लहानपर्यंत तुम्ही प्रॅक्टिस करायची आहे. बघू शकता बॅक साईडला आपला हेअर कट हा सुंदर असा कट करून झालेला आहे. त्यानंतर मी इथे सेकंड सेक्शन कट करून घेत आहे. बघू शकता हेअर्स इतके मोठे होते आणि आता त्यांना ते कट करायचे आहे. एवढ्या लवकर छोट्या मुलींचे केस वाढवायची काहीही गरज नाही आहे. आपण ते लहान असतानाच त्यांचे शॉर्ट हेअर ठेवू शकतो. मोठे झाल्यावर त्यांना तर हेअर्स हे वाढवायचेच आहेत. मग एवढ्या लहान वयामध्ये त्यांच्या डोक्यावर एवढं ओझं का ठेवायचं? स्कूललासुद्धा महिलांना सकाळी मॉर्निंगला तयारी करायला प्रॉब्लेम येत असतो, त्यामुळे कधी पण लहान मुलींचे केस हे शोल्डरपर्यंतच ठेवायचे. त्यांना ॲडजस्ट पण होतं आणि जडसुद्धा होत नाही. तर तुम्हीसुद्धा तुमचे जर लहान मुलं असतील तर त्यांचे हेअरसुद्धा छोटेच ठेवायचे आहे. मी तर माझ्या गुडघ्याचे हेअर्स हे ऑलरेडी लहानच ठेवलेले आहे. तर बघू शकता आपण हेअर कट आता आपला होतच आलेला आहे. समोरचे 2 सेक्शन आता बाकी आहेत. थर्ड सेक्शन जो होता तो आपण आता गाईडलाईनला पकडून कट करून घेत आहोत. व्हिडिओ व्यवस्थित बघायचा आहे, पूर्ण बघायचा आहे. मध्ये कुठेही आपण व्हिडिओ सोडून जायचं नाही आहे. पूर्ण व्हिडिओ बघितला, डिटेलमध्ये जर आपण लक्ष केंद्रित करून जर कट केलं तर आपले हेअर कट हे एकदम छान होतात आणि नेक्स्ट टाईम आपल्याकडे क्लायंट हे पुन्हा येत असतं. त्यामुळे कधी पण काम करत असताना लक्षपूर्वक काम करायचं, जीव लावून काम करायचं, मन लावून ओतून काम करायचं. तर हे बघा मी आता काय केलं, फ्रंट सेक्शन जे आहे ना त्याला समोर घेतलेलं आहे गाईडलाईनसाठी. ते सर्वात आधी कट करून घेतलं की आपल्या दोघं लेवलचे आहे लेफ्ट आणि राईट समान यायला पाहिजे, जेणेकरून आपला हेअर कट हा एकदम प्रॉपर आणि सिमिलर दिसेल. बघू शकता मी सर्वात आधी फ्रंटला घेऊन कट करून घेतलं. आता सेंटर पार्टिशन करून घेत आहे. त्यानंतर क्राउन एरियावर जो हेअर आहे तो मी आता इथे बघत आहे की कुठे आपले हेअरचे कमी किंवा जास्त राहिलेले आहेत का. क्राउन एरियावरचे केससुद्धा मी थोडेसे बॅकला घेते आणि मग कट करते.
आणि फ्रंट साईडला समोरचे हेअर्स मी हे थोडेसे लॉंगमध्येच ठेवणार आहे. तुम्ही व्यवस्थित बघा. समोरचे हेअर्स मी लॉंग यासाठी ठेवते की ते आपल्याला कानाच्या मागे टाकता येतात. त्यामुळे कधी पण जे हेअर्स आहेत क्राउन सेक्शनचे ते अशा पद्धतीने बॅक साईडला घेऊन घ्यायचं, गाईडलाईनला पकडायचं आणि मग व्यवस्थित कट करायचं. बघा ती मुलगी किती मान हलवते. मला खूप ॲडजस्ट करावं लागलेलं आहे. तर अशा प्रकारे आपल्याला अडचण येत असते हेअर कटिंग करत असताना लहान मुलींची. हेअर कट प्रॉपर झाल्यानंतर आपण इथे नॉर्मल असं ब्लो ड्राय करून घेणार आहोत आणि ब्लो ड्राय केल्यानंतर सेटिंग कशी करायची ते तुम्ही पूर्ण बघून घ्यायचं आहे. हेअर कट करत असताना घाई करायची नाही आहे. छोटे छोटे सेक्शन घेऊनसुद्धा तुम्ही सुरुवातीला प्रॅक्टिस करू शकता. आता कसं आहे ना, बऱ्याच जणांना सवय झालेली असते हेअर कटची, त्यामुळे कधी कधी ते सेक्शन न घेतासुद्धा हेअर कट लगेच करून घेतात, कारण तेवढी प्रॅक्टिस झालेली असते. तुम्हीसुद्धा छानपैकी प्रॅक्टिस केली तर तुम्हीसुद्धा खूप सुंदर असे प्रॉपर हेअर कट फटाफट करू शकतात. 2 मिनटामध्ये सुद्धा तुम्ही बेबी हेअर कट करू शकता. त्यासाठी तुम्हाला प्रॅक्टिस ही मस्ट आहे. तर माझे हेअर कट सगळ्यांना कसे वाटतात मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि यातनं तुम्हाला जर काही शिकायला भेटत असेल तर प्लीज 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 चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे आणि मला सपोर्ट करायचा आहे. बरेच दिवस झाले मी व्हिडिओ शेअर केला नव्हता. सीझन चालू आहे त्यामुळे मला एडिटिंग करायलासुद्धा वेळ भेटत नव्हता. चला बघूया आपण पूर्ण हेअर कट कशा पद्धतीने मी इथे करत आहे. हळूहळू विंचरत जायचे आहेत हेअर्स आणि जे एक्स्ट्राचे हेअर्स आहेत ते पुन्हा पुन्हा विंचरून बघायचं. आपल्याला जिथं जिथं वाटत असेल की आपले हेअर्स आहे जरा मोठे वाटत आहेत ते पुन्हा कट करून घ्यायचे. घाबरून जायचं नाही. मी दोघं बाजूला हेअर्स आहे मोठे ठेवणार आहे फ्रंट साईडला, की आपण ज्या वेळेस पट्टा लावू किंवा कानाच्या मागे जेव्हा आपण हेअर्स टाकू तर ते एकदम छान दिसेल, एका लाईनमध्ये ते दिसेल. अशा पद्धतीनेच आपण इथे सेक्शन बाय सेक्शन छोटे छोटे सेक्शन घेऊन कट करत जायचं आहे. आणि कधी पण रीचेक करायला विसरायचं नाही आहे. तुम्ही बघू शकता मी दोघं बाजू या थोडंसं पकडून घेतलं फ्रंट साईडला आणि मग ते चेक केलं तर मला इकडची बाजू जरा मोठी वाटली, त्यामुळे मी इथं आता पुन्हा चेक करून घेत आहे आणि जे एक्स्ट्राचे हेअर्स आहेत ते पुन्हा कट करत आहे. तर इथे आपला हेअर कट हा पूर्ण झालेला आहे. त्यानंतर तिच्या मम्मीला क्राउन सेक्शनमध्ये मी इथे पार्टिशन करून घेतलेलं आहे. बेबी हेअर्स आहेत इथे बऱ्यापैकी आणि तिच्या मम्मीला आहे ना छोटेसे असे रसना कट, जो सर्वात आधी बघा करायचे त्यावेळेस त्याला रसना कट वगैरे सुद्धा म्हणायचे, बेबी हेअर कटसुद्धा म्हणायचे. आणि फ्रंट साईडला असल्यामुळे बरेच नाव आहेत याला, मला आता आठवत नाही आहे, पण रसना कट हा मला नक्कीच आठवतो कारण मी सुद्धा लहान होती त्यावेळेस मी सुद्धा हा हेअर कट केला होता. तिच्या मम्मीला विचारून मी इथे चेक केलेला आहे की तुम्हाला कुठपर्यंत हेअर्स हवे आहेत, आयब्रोपर्यंत की आयब्रोच्या वर. तर त्यांनी आयब्रोच्या वर सांगितलं कारण की केस नंतर वाढून जातात तर मग प्रॉब्लेम येतो ना. तर त्यामुळे इथे आता मी गाईडलाईन करून घेतली आणि आता मी आयब्रोच्या वर कट करून घेणार आहे. कधी पण तुम्ही त्यांना विचारून मगच लेंथ ठरवायची आहे. आपल्याकडनं जर कधी कमी किंवा जास्त कट झाले तर क्लायंटसुद्धा नाराज होतं, तर मी त्यांना विचारून मगच कट केलेला आहे. तर अशा प्रकारे आपला हेअर कट इथे दिसत आहे. चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे. काही चूक होत असेल तर मला माफसुद्धा करायचं आहे. मी एक बिगिनर्स आहे व्हिडिओमध्ये, कारण ही सुरुवात आहे माझ्या जर्नीची आणि कोणाच्याही जर्नीसाठी जर तुम्ही साथ दिली, सपोर्ट केला तर मला फार आनंद होईल. सगळ्यांनाच होतो. तर कृपया मला चॅनलला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आहे, सबस्क्राईब करायचं आहे, सपोर्ट करायचा आहे. आणि आता इथे मी आयनिंग करायला घेतलेलं आहे कारण ब्लो ड्रायने सेटिंग ही होत नव्हती. तर अशा प्रकारे आपला हेअर कट पूर्ण झालेला आहे. कसा वाटला हा लूक कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे आणि तुम्हीसुद्धा एकदा नक्की हा हेअर कट ट्राय करायचा आहे. हा आपला फायनल लूक आहे. त्यांनासुद्धा हेअर कट फार आवडला. ब्लो ड्रायमध्ये कधी पण सेटिंग बसत नाही, त्यामुळे आयनिंग ही करावीच लागते. कसा वाटला हेअर कट? लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. बाय बाय, सी यू. इथे बघू शकता किती सारे केस पडलेले आहेत.
बाय बाय ऑल ऑफ यू.